नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 9 सूट आणि कमिशन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण पुस्तकातली सूट या घटकावरती आधारितची सोडवलेली उदाहरणे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. इथे आपण उदाहरणं बघूयात सोडवलेली. जर एका पुस्तकाची किंमत बाजार मूल्य तिचं 360 रुपये आहे आणि जो दुकानदार आहे तो 306 रुपयाला विकतोय, तर त्याच्यावरती त्याने किती सूट दिली हे आपल्याला आता शोधून काढायचं आहे. म्हणून तिचा बाजारभाव 360 रुपये आणि विक्री किंमत 306. मग 360मधून 306 गेल्यावरती 54 रुपये राहतात. म्हणजे हे 54 रुपये म्हणजे किती टक्के झाले हे आता आपल्याला काढायचं आहे. किती टक्के डिस्काउंट आहे. म्हणून मग जे बाजार मूल्य आहे 360 त्याच्यावरती 54 रुपये आपल्याला सूट मिळालेली आहे. म्हणून मग बाजारभाव जर 100 रुपये असेल तर त्याच्यावरती एक्स हा काय असणार आहे, ही सूट असणार आहे. म्हणून सूट छेद बाजारभाव म्हणून एक्स छेद 100 म्हणून 54 छेद 360 बरोबर एक्स छेद 100. मग आता हा तिरकस गुणाकार करायचा. म्हणून एक्स बरोबर 54 गुणिले 100 छेद 360 बरोबर 15. म्हणजे ही 15% सूट त्या पुस्तकावरती आपल्याला मिळालेली आहे. हे पुढचं उदाहरण बघा. एका खुर्चीची किंमत बाजारभाव तिचा 1200 रुपये आहे. त्यावरती 10% सूट दिलेली आहे. तर डिस्काउंट आणि विक्री किंमत काय असणार आहे, म्हणजे किती रुपये आपल्याला सूट मिळाली आणि तिची विक्री किंमत काय आहे त्या खुर्चीची हे काढायचं आहे. आता त्यासाठी 2 पद्धती आहेत. तर त्यातली पहिली पद्धत आपण बघूयात. त्या खुर्चीची जी बाजारभाव आहे ते 1200 रुपये आहे. त्यावरती 10% सूट दिलेली आहे. मग आता हे आपल्याला प्रमाण शोधून काढायचं आहे. म्हणून डिस्काउंट छेदामध्ये बाजारभाव म्हणजे सूट छेद बाजारभाव. मग आता जो डिस्काउंट मिळाले तो आपण किती धरूयात, एक्स आहे. त्या बाजारभावात जी त्या खुर्चीचा बाजारभाव आहे त्यावर. म्हणून एक्स छेद 1200 बरोबर 10 छेद 100. हा तिरकस गुणाकार केल्यावरती आपल्याला सूट किती मिळाली, 120 रुपये मिळाली. ही समजलं आपल्याला 1200 रुपयावरती 120 रुपये सूट. मग आता तिची विक्री किंमत काढायची आहे. म्हणून मग 1200मधनं जर आपण 120 वजा केले तर आपल्याला 1080 रुपये मिळतं. म्हणजे ही त्या खुर्चीची काय झाली, विक्री किंमत आपल्याला इथे मिळाली. आता दुसरी पद्धत बघूयात. 10% जर आपल्याला त्या बाजारभावावरती सूट मिळालेली आहे तर आपण काय म्हणू शकतो की त्याचा बाजारभाव आपण 100 रुपये धरूयात आणि तिची विक्री किंमत मग 90 रुपये. म्हणजे 100वरती जर 10 रुपये सूट मिळते आहे तर 90 रुपये ही विक्री किंमत आहे असं लगेच लक्षात येतं आपल्याला. पण त्याची जर बाजार मूल्य त्या खुर्चीचं आहे 1200 रुपये म्हणून तिची विक्री किंमत एक्स असणार आहे. म्हणून एक्स छेद 1200 बरोबर 90 छेद 100. तिरकस गुणाकार केल्यावर एक्स बरोबर 1080 रुपये आपल्याला मिळतात. म्हणजेच तिची विक्री किंमत 1080. मग 1200मधनं 1080 गेले मग आपले सूट किती मिळाली, 120 रुपये सूट मिळाली असं आपण म्हणू शकतो. आता तिसरं उदाहरण बघा. 20% सूट दिलेली आहे आणि ती साडी 1120ला विकलेली आहे. तर आपल्याला तिचं बाजार मूल्य काढायचं आहे. मग आता आपल्याला इथे त्यांनी काय सांगितले, म्हणजे तिचं बाजार मूल्य तर आपल्याला काढायचं आहे. त्यांनी विक्री कितीला केली ते सांगितलं आणि किती सूट दिली ते सांगितलेलं आहे. म्हणतात ती साडीची किंमत आपण काय धरू, 100 रुपये धरू आणि त्यावरती 20 रुपये सूट दिली. मग 100तनं 20 गेल्यावरती 80 रुपये आपण तिची काय धरायचे, विक्री मूल्य धरायचं आणि तिचं बाजारभाव किती धरायचा, 100 रुपये धरायचं. मग आता खरी किंमत आपण त्या बाजार मूल्याची अशी त्या साडीची एक्स धरूयात आणि ती विकली कितीला, आपल्याला 1120ला विकली हे माहिती आहे. म्हणून 11 छेद 100 बरोबर 80 छेद 100 बरोबर 1120 छेद एक्स. म्हणून एक्स बरोबर 1120 गुणिले 100 बरोबर छेद 80. ह्या तिरकस गुणाकार केल्यावरती एक्स बरोबर आपल्याला 1400 रुपये मिळतात. म्हणजेच त्या साडीची खरी किंमत 1400 रुपये होती. त्यावरती 20% सूट दिली आणि 1120ला ती साडी विकली.